विषय आहे पुरोगामी महाराष्ट्र घडण्यात महात्मा फुलेंचे योगदान. 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. जबड्यात घालून हात मोजती दात हे आमच्या औकात सांगणारे छत्रपती संभाजी महाराज. या दोन्ही पुत्रांना घडवणाऱ्या आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. आपला भारत देश चालावा म्हणून भारताचे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गोरगरिबांची मुलं शिकावीत यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. या सर्व महामानवांना मी माऊली बेंद्रे प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी मी अनेक बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसाला सुद्धा वाघ म्हणून जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला. तो वाघ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिल ना तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे महात्मा ज्योतिबा फुलेंना माहित होते. त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणासाठी झटले. एक वेळेस असंच महात्मा फुले एका दलित वस्तीतून जात असतात आणि जात असताना त्यांच्या लक्षात येते या वस्तीत एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे. अतिशय हुशार आहे, अतिशय चाणाक्ष बुद्धीचा आहे, परंतु तो ज्ञानापासून मात्र वंचित आहे. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे असणारे स्नेही मिर्झा साहेब यांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये मिर्झा साहेबांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये लिहितात की एक दलित वस्तीतील एक ज्ञाना नावाचा मुलगा आहे आणि तो अतिशय हुशार आहे, चाणाक्ष बुद्धीचा आहे, परंतु तो ज्ञानापासून मात्र वंचित आहे. त्याला तुमच्या वर्गात बाकड्यावरती बसू द्या आणि त्याला 2-4 अक्षरांची ओळख होऊ द्या. मिर्झा साहेबांचा होकार आला. तो ज्ञाना नावाचा मुलगा शाळेच्या दिशेने चालू लागला. जसा शाळेत पोहोचताच वर्गातील सर्व मुले बाहेर आली. मिर्झा साहेबांना प्रश्न पडला हे असं का होतंय. त्यावेळेस एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला, सर हा दलित वस्तीतील मुलगा आहे, हा जर वर्गात बसला ना मी मुळीच वर्गात बसणार नाही. त्यावेळेस मिर्झा साहेब म्हणाले, आम्ही त्याला बाकड्यावरती नाही तर जमिनीवरती चटईवरती बसवेल. तेव्हा दुसरा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, सर चटई तर जमिनीवरतीच असते ना, मग त्याचा विटा चटईला होईल, चटईचा विटा जमिनीला होईल आणि जमिनीचा विटा आम्हाला होईल. त्यावेळेस तो ज्ञाना नावाचा मुलगा हा प्रसंग स्वतःच्या डोळ्यासमोर पाहत असतो आणि पाहता पाहता त्याला अतिशय भयंकर राग येतो. तो ज्ञाना नावाचा मुलगा तिच्या ज्ञानाची शाळा सोडून जे निघून जातो ना तो परत कधीच त्या ज्ञानाच्या शाळेकडे फिरकत सुद्धा नाही. ही बातमी ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंना समजते त्यांची तळपायाची आग मस्तकाला जाती. ते विचार करू लागतात सूर्याची किरण आजपर्यंत आमच्या डोक्यावरती अभिषेक घालत आली त्या सूर्याच्या किरणांना मात्र आमचा कधीच विटाळ झाला नाही. ज्या थकलं भागल्यानंतर एखाद्या नदीतलं पाणी आपण पितो त्या नदीला मात्र कधीच विटाळ झाला नाही. थकल्यानंतर एखाद्या थंडगार सावलीमध्ये आपण बसतो त्या सावलीला मात्र कधी आमचा विटाळ झाला नाही. पण त्या चांभाराने शिवलेली चप्पल आपण पायात घालतो त्या चांभाराचा विटाळ का. आपण ज्या कुंभाराने घडवलेल्या मडक्यातलं थंडगार पाणी पितो त्यात कुंभाराचा विटाळ का. या सर्वांचं एकच कारण आहे ते म्हणजे अज्ञान. म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. जर कोणी तुम्हाला विचारलं ना कोणाच्या देशातून आला तर छाती ठोकून सांगा ज्यांनी मरणाला सुद्धा लाजवलं आणि मरणाला सुद्धा जगायचं कसं ना ते शिकवलं ना त्या महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या देशातून आज आम्ही आलोय. मी असं का म्हणतोय माहिती. एकदा काय होतं, महात्मा ज्योतिबा फुले रानातून कष्ट करून आलेले असतात, असंच आराम करत असतात आणि आराम करता करताच त्यांना 2 सावले दिसतात. त्यांना अचानक जाग येते तर बघतो तर काय 2 मारेकरी महात्मा फुलेंना मारायला आले होते. महात्मा फुले त्यांना विचारतात, अरे कुणाला मारायला निघालात. त्यावेळेस ते मारेकरी म्हणतात,
तुम्हालाच मारायची आम्हाला ब्राह्मणांना सुपारी दिली. महात्मा फुले म्हणाले, काय भेटणार आहे तुम्हाला? त्यावेळेस ते दोन मारेकरी म्हणाले, दोघांना प्रत्येकी 1,000 भेटणार आहेत. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले त्या मारेकऱ्यांना म्हटले, मारा मला. जर माझ्यामुळं तुमचं कल्याण होत असेल ना तर मारा मला, पण मला एक अशी खंत वाटते, मी ज्या गोरगरिबांसाठी झटलो, ज्या गोरगरिबांच्या मुलांसाठी झटलो, तिचा आज मला मारायची सुपारी देत आहे. त्यावेळेस ते दोन मारेकरी गुडघ्यावरती शरण आले आणि म्हणाले, ज्यांनी तुम्हाला मारायची सुपारी दिली ना त्यांना मारायची सुपारी आम्हाला द्या, आम्ही काढतो त्याचा काटा. त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले त्या मारेकऱ्यांना म्हणाले, सूड घेणं ही काही चांगली गोष्ट नाहीये. तेव्हापासून ते महात्मा फुलेंचे, ते दोन मारेकरी महात्मा फुलेंचे, आता आपण बॉडीगार्ड म्हणून ते राहिले. जाता जाता एवढंच बोलतो, महात्मा फुले, महात्मा, तुमच्या शब्दांनी त्या तोडलं त्या अन्यायाच्या जंजीराला तोडलं सुद्धा आणि गोरगरिबांच्या वेदनेंना जोडलं सुद्धा आणि त्या गोरगरिबांच्या वेदनेंना जोडलं सुद्धा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.